पंतप्रधान नरेंद्र मोदी जळगावमध्ये दाखल, थोड्याच वेळात 11 लाख लखपती दीदींना प्रमाणपत्राचं वितरण करणार। जळगावमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचं स्वागत, लखपती दीदींसोबत मोदींचा संवाद। मोदींच्या दौऱ्याला विरोध करत अंबादास दानवेंसह महाविकास आघाडीचं आंदोलन, काळे कपडे घालत छत्रपती संभाजीनगर विमानतळाबाहेर आंदोलन। मोदींच्या दौऱ्याविरोधात आंदोलन करणाऱ्या अंबादास दानवेंना कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। विरोध करण्याशिवाय विरोधकांकडे काहीही काम नाही, मोदींच्या दौऱ्याविरोधात अंबादास दानवेंनी केलेल्या विरोधावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया। मोदी कुणाला लखपती बनवायला महाराष्ट्रात येतायत, संजय राऊतांचा मोदींच्या जळगाव दौऱ्यावरून सवाल। एकनाथ खडसेंना जळगावातील लखपती दीदी कार्यक्रमाचं निमंत्रण, मंत्री अनिल पाटलांचं स्पष्टीकरण, यायचं की नाही ते खडसेंनी ठरवावं, अनिल पाटील यांचं मत। राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी साताऱ्यातील भाजप नेते मदन भोसलेंची भेट घेतली। मदन भोसलेंच्या निवासस्थानी तासभर दोघांमध्ये चर्चा। भेटीदरम्यान जयंत पाटलांनी मदन भोसलेंना ऑफर दिल्याचीही माहिती। अजित पवारांचे शिलेदार जुन्नरचे आमदार अतुल बेनकेंनी शरद पवारांची भेट घेतली। बेनकेंनी शरद पवारांची भेट घेतल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या। अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनकेंनी शरद पवारांच्या स्वागताचे बॅनर लावले। जुन्नर दौऱ्यावर असलेल्या शरद पवारांच्या स्वागतासाठी ही बॅनरबाजी। आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक, निवृत्त वेतन योजना लागू करण्याबाबतचा प्रस्ताव आज मंत्रिमंडळासमोर मांडला जाणार। तसंच राज्यातील पीक पाणी परिस्थितीचाही बैठकीत आढावा घेतला जाणार। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज वाशिम, अकोला आणि बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर। पदाधिकाऱ्यांसोबत बैठकीसह राज ठाकरे शेगावात संत गजानन महाराजांच्या समाधीचंही दर्शन घेणार। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या दौऱ्यादरम्यान जिल्हाध्यक्ष मनीष डांगेंचं शक्ती प्रदर्शन। बैठकीमध्ये होत असलेल्या दानिश हॉटेल बाहेर कार्यकर्त्यांसह शक्ती प्रदर्शन। राज ठाकरेंची दिशाही अद्याप स्पष्ट नाही, महाराष्ट्राच्या दुश्मनासोबत राज ठाकरे आहेत, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल। पोलीस स्टेशनला गेल्यावर तब्बल 12 तासांनंतर पीडितेचं मेडिकल। दुपारी पोलीस स्टेशनमध्ये गेलेल्या पालकांना पीडितेसह रात्री 12 नंतर मेडिकलसाठी नेण्यात आल्याची पालकांची माझ्यासमोर कैफी आहे। बदलापूर प्रकरणात पोलिसांकडून पीडितांच्या पालकांना सहकार्यच नाही। पीडितेच्या पालकांची माझाला माहिती, आम्हाला रात्रभर पोलीस ठाण्यात ठेवण्यात आलं, पालकांनी एबीपी माझासमोर खंत व्यक्त केली। आरोपीला कठोरात कठोर शिक्षा द्या, शाळेतील सगळ्या मुलींची मेडिकल टेस्ट करा, बदलापुरातील पीडितांच्या पालकांची मागणी। तर पाठिंबा देणाऱ्या बदलापूरकरांचे आणि मनसेचे कुटुंबियांनी आभार मानले। आरोपीला कठोर शिक्षा द्यावी, बदलापूरच्या पीडितांच्या पालकांची मागणी, मनसे आणि पाठिंबा दिलेल्या बदलापूरकरांचे आभार मानले। चंद्रपूरच्या नागभीडमधील सामूहिक बलात्कार प्रकरणी 5 आरोपींना अटक, तर अल्पवयीन आरोपी बाल न्याय मंडळाकडे सादर। या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू। भाडोत्री राहणाऱ्या तरुणाकडून घरमालकाच्या 3 वर्षीय मुलावरती लैंगिक अत्याचार। नाशिकच्या मनमाडमधली घटना। पालघरच्या तारापूरमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग, 14 वर्षीय मुलीचा शेजारी राहणाऱ्या व्यक्तीनंच विनयभंग केला। 42 वर्षीय आरोपीला तारापूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या। महिला सुरक्षेसाठी मुंबई महापालिका मोबाईल ॲपची सुविधा उपलब्ध करणार। आपत्कालीन स्थितीमध्ये मदत मागण्यासाठी पॅनिक बटनची सुविधा दिली जाणार। मुंबई महापालिकेच्या नियोजन विभाग आणि IIT विभागाकडून यावर काम सुरू। अमरावतीमध्ये हिंदू संघटनांचा मोर्चा, राजकमल चौकामध्ये हनुमान चालीसेचं पठण। भाजपचे खासदार अनिल बोंडे, नवनीत राणा मोर्चात सहभागी। बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराच्या निषेधार्थ मोर्चा। म्हाडाच्या पुनर्रचित इमारतींमधील रहिवासी 28 ऑगस्टला म्हाडा मुख्यालयावरती धडक मोर्चा काढणार। घराच्या पुनर्विकासाच्या न्याय हक्कासाठी रहिवासी मोर्चा काढणार। प्रवाशांची गर्दी लक्षात घेता CSMT ते अयोध्या विशेष एक्सप्रेस चालवली जाणार। 29 ऑगस्टपासून विशेष एक्सप्रेस चालवण्याचा मध्य रेल्वेचा निर्णय। पश्चिम रेल्वे मार्गावरती 31 ऑगस्टपासून 35 दिवसांचा मेगा ब्लॉक। गोरेगाव ते कांदिवली स्थानकादरम्यान 6व्या मार्गिकेसाठी ब्लॉक। 760 लोकल फेऱ्या रद्द। गणेशोत्सवात 10 दिवस मात्र ब्लॉक रद्द असेल।
एसटी महामंडळानं गणेशोत्सवासाठी कोकणात सोडलेल्या 4,300 अतिरिक्त गाड्यांपैकी 75% बसेस फुल. या बसेस मुंबई, ठाणे, पालघर विभागातून 2 सप्टेंबरपासून सोडल्या जातील. गणेशोत्सवादरम्यान यंदाही रात्रभर बस सुविधा सुरू ठेवण्याचा बेस्ट प्रशासनाचा निर्णय. 9 मार्गांवर 7 ते 16 सप्टेंबर दरम्यान 24 अतिरिक्त बसगाड्या चालवण्याचा निर्णय. हिंगोलीमध्ये गणेश मूर्तींचं काम अंतिम टप्प्यात. बाप्पाच्या मूर्तीवर शेवटचा हात फिरवण्याची लगबग. यावर्षी कच्च्या मालाच्या किमती वाढल्याची कारागिरांची माहिती. 5 वर्षांसाठी मंडप उभारणीची परवानगी मिळावी यासाठी मुंबईतील 1,200 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे अर्ज. दरवर्षी सगळ्या नियमांचं पालन करणाऱ्या मंडळांना 5 वर्षांसाठी परवानगी दिली जाते. मुंबई महापालिका गोविंदांना क्रेन, दोरी आणि हुक पुरवणार. गोविंदांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्याचे मंत्री दीपक केसरकरांचे महापालिकेला आदेश. घाटकोपरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मनसेकडून चोर दहीहंडीचं आयोजन. अभिनेत्री तमन्ना भाटियासह अभिनेता स्वप्नील जोशीचीही उपस्थिती. मुंबईच्या दिंडोशीमधील भर पावसातही गोविंदांचा सराव. अभिनेते प्रसाद ओक आणि प्रवीण तरडे यांची उपस्थिती. शिंदे गटाचे वैभव भराडकर यांच्याकडून सराव शिबिराचं आयोजन. आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात वरळीतील जांभोरी मैदान इथं भाजपच्या वतीनं परिवर्तन दहीहंडीचं आयोजन. यंदा दहीहंडीच्या माध्यमातून अफजल खान वधाचा देखावा दाखवला जाणार. मुंबईच्या बीकेसीतील हाफ मॅरेथॉनला सचिन तेंडुलकरनं हिरवा झेंडा दाखवला. जवळपास 6,000 महिलांसह 20,000 स्पर्धकांचा या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभाग. रायगड जिल्ह्याच्या पनवेलमध्ये प्रथमच मॅरेथॉनचं आयोजन. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते लोगोचं अनावरण. 1 डिसेंबरला पार पडणाऱ्या 42 किलोमीटरच्या मॅरेथॉनसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू. तळकोकणातील घनदाट जंगलात दुर्मिळ प्राणी स्लेंडर लोरिसचं दर्शन. रात्रीच्या वेळी हा प्राणी हुबेहूब माणसासारखा दिसतो आणि त्यामुळे त्याला वनमानव असंही म्हणतात. कोल्हापुरातील बिद्री सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष गणपतराव फराकटे यांचं निधन. मंत्री हसन मुश्रीफ यांचे कट्टर समर्थक म्हणून फराकटे यांची ओळख. नेपाळमधील बस दुर्घटनेत जळगावमधील 25 जणांचा मृत्यू. मृतांवर भुसावळ तालुक्यातील वरणगाव, तळवेल, सुश्री गावामध्ये एकाच वेळी अंत्यसंस्कार. नेपाळ बस दुर्घटनेतील मृतांच्या परिवाराला प्रत्येकी 2 लाखांची मदत. 44 प्रवाशांपैकी 16 जणांवर नेपाळमध्ये उपचार सुरू. एका बेपत्ता मुलीचा शोध घेतला जातोय. मंत्री रक्षा खडसे यांची माहिती. बीडच्या आष्टी तालुक्यातील खडरगव्हाणमध्ये कांदा उत्पादकाला व्यापाऱ्याकडून मारहाण. 6 जणांविरोधात अंभोरा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. अमरावती नागपूर महामार्गावर शिवशाही बसला भीषण अपघात. 25हून अधिक प्रवासी जखमी. एका प्रवाशाचा मृत्यू. गायीला वाचवण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाल्याची माहिती. जालना औद्योगिक वसाहतीतील गजकेसरी स्टील कंपनीमध्ये स्फोट. स्फोटातील 22 जखमी कामगारांपैकी एकाचा मृत्यू. पाईपलाईन दुरुस्तीसाठी खोदलेल्या खड्ड्यामध्ये पडून 41 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू. नाशिकच्या भगूर परिसरातली घटना. काम झाल्यावर खड्डा न बुजवणाऱ्या संबंधितांवर कडक कारवाई करावी, नागरिकांची मागणी. सोलापूर बाजार समितीमध्ये घाणीचं साम्राज्य. ठिकठिकाणी खड्डे आणि साचलेल्या पाण्यामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या मालाचं मोठ्या प्रमाणात नुकसान. पुण्यातील सासवडच्या पिंगोरी गाव परिसरातून साग आणि खैराच्या झाडांची तस्करी. स्थानिक नागरिकांनी साग आणि खैर झाडांची तस्करी करणाऱ्यांच्या गाड्या पकडल्या. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.